जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे न्यायासाठी तत्पर उभे राहणे म्हणजे चळवळ. मला असं असं नाही मरायचंय की कुणीच ओळखत नाही आणि मी काहीच नाही केलं. मला त्या गिल्टमध्ये नाही राहायचं. ज्या बाईतून तुम्ही जन्म घेताय, एक बाजूला तुम्ही आई म्हणताय आणि एका बाजूला तुम्ही तिलाच घाणेरडे शब्द वापरताय. एक वेळेस तुम्ही असं म्हणता की तू मुलगी आहे, तुझं एवढं शिक्षण झालंय, तू पण तर कमव. ज्यावेळेस तू कमव म्हणतो ना, तर मुलाला हे सांगा तू सुद्धा घरातली कामं करायला शिक. तुम्ही किती सक्सेसफुल आहात हे तुम्हीच ठरवू शकता, कुणी दुसरं नाही ठरवू शकत. रणभूमीमध्ये तुम्ही नंतर न जिंकता, पण डोक्यामध्ये तुम्ही पहिले जिंकत असता. आम्ही त्या दिवसांमधून आलोय जिथे छप्परमध्ये राहायचो मी 14 वर्षांची होईपर्यंत. सप्रामध्ये पहिली साफसफाई घराची असावी आणि मग लोकांची घरं झाडायला जावी. तर ते माझ्या आईने घरात सुरुवात केली. सगळे समान आहे तिथं, सगळ्यांना अधिकार एकाच ग्रंथातून आणि त्या ग्रंथाचं नाव संविधान. म्हणजे असं असतं नाही का, गावातला एखादा बंटी स्वतःचं डिप्रेशन काढतोय कमेंट मध्ये की हिनी असं करायला पाहिजे होतं, पण स्वतःकडून काय नाही होणार आहे, तर त्या बंटीचा आणि माझं काही घेणं नाहीये. हाय हॅलो नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या या भागात आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असं फायर ब्रँड युवा नेतृत्व आलेलं आहे की जिचे शब्द जणू तलवार आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ती संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढते. अशी जुन्नरची फायर ब्रँड युवा लीडर दिव्या शिंदे. तर चला दिव्याचं स्वागत करूया आणि दिव्यासोबतच्या ह्या गप्पांना सुद्धा. हाय हॅलो दिव्या, सगळ्यात आधी तुझं आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये स्वागत करते. थँक्यू सो मच मॅम. आणि कशी आहेस सगळ्यात आधी? एकदम फिट अँड फाईन आणि मस्त. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त आहे. तुम्हाला अरे तुरे म्हणालीस तरी चालेल, कारण आज आपल्या मैत्रिणींच्या अशा गप्पा होणार आहेत. कारण खरंच मला सुद्धा तुझं जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे ठामपणे मांडणं आणि भूमिका घेणं हे मला सुद्धा पर्सनली फार आवडतं. आणि सरकार म्हणून लोकांना तू माहिती आहे, बिग बॉस मधली दिव्या माहिती आहे, विद्यार्थ्यांसाठी फाईट करणारी दिव्या माहिती आहे. पण आज मला खरी दिव्या जाणून घ्यायची आहे की ही दिव्या कशी बनली, ही आज माझ्यासमोर जे व्यक्तिमत्व आहे हे कसं बनलंय, हिची जी जर्नी होती ती जाणून घ्यायची आहे. तर त्या सुरुवात करूया त्याला नक्की ह्या नक्की नक्की गप्पांना आपल्या. नक्की छान. नक्की. दिव्या, सुरुवात करूया बालपणापासूनच. आणि बालपण कसं होतं, कुठे होतं बालपण तुझं? आणि आज जी दिव्या आहे तर त्या दिव्यावरती बालपणाच्या कोणत्या अशा गोष्टी होत्या की ज्यांचा छान असा त्यांनी ह्या दिव्याला घडवलंय? माझं स्कूलिंग झालं संत गाडगे महाराज विद्यालय ओतूरला, ओके. जिथे माझे डॅडी शिकले. हम्म. आणि घरी परिस्थिती आम्ही एकदम नॉर्मल, म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये संघर्ष होता प्रचंड. आई बाबा काय शेतकरी? शेतकरी. ओके. आई बाबा शेती करतात आणि हा. माझे वडील व्यापार पण करतात, टोमॅटोचा वगैरे. ओके. आणि आम्ही तिघी बहिणी, मी मोठी, दोन अजून छोट्या छोट्या. हो. बहिणी. आम्ही त्या दिवसांमधून आलोय जिथे छप्परमध्ये राहायचो मी 14 वर्षांची होईपर्यंत, सप्रामध्ये. ओके. आणि तिथून जो प्रवास चालला, मग मी 12वीला गेल्यानंतर आमचं थोडं छोटंसं घर झालं. आणि स्कूलला जाताना असतात ना की हे कॉम्पिटिशन, ते हा. कॉम्पिटिशन, इथे भाग घ्या, तिथे भाग घ्या. तर आमच्या मॅम मला पुढे ढकलायच्या. वक्तृत्व स्पर्धा वगैरे हां, असं सगळ्यामध्ये, सगळ्यामध्ये. सगळ्यामध्ये. हा. कुठे असं नसणारच की दिव्या नसणार. अं, आणि आमचे जे गाडगे महाराजचे जे टीचर्स असायचे ना, ते खूप छान असायचे. ते प्रत्येक वेळेस मला पुढे टाकणार. "तू बोल, तू चूक, पण तू बोल." आणि जेव्हा असतं ना आपण क्लासरूममध्ये बोलतोय, मी सगळ्यात हात वरती करणार. हा. मग चुकू, पण मला बोलायचंय. आणि अशी सुरुवात होत होत गेली. आणि माझ्या डॅडींनी आजपर्यंत कधी स्टेजवरती एकही भाषण दिलेलं नाही. आणि माझी आज मुलगी. मम्मी वाचन मम्मीचं प्रचंड आहे. मम्मी बोलते पण, डॅडी पण बोलतात. पण डॅडी असं वन टू वन जेव्हा बोलू ना, हा, हा. मग डॅडी फुल कॉन्फिडन्समध्ये कॉन्फिडन्स बोलतात. मध्ये. येस. आणि लहानपणापासूनच असं होतं घरामध्ये, की घरामध्ये टीचर आहेत माझ्या, म्हणजे माझे चुलते वगैरे टीचर आहेत. आणि घरात असं होतं माझ्या मम्मीचं ॲक्चुअली. माझ्या 3 मुली आहे आणि त्यांना मला शिकवायचंय, कारण मला शिकता नाही आलं. जे आयुष्य मी जगले नाहीये ते मला माझ्या मुलींना द्यायचंय. सो ती खूप अशी होती, की तुम्ही काही पण करा. आणि माझ्या मम्मीला माझ्या घरच्यांचा फार विरोध होता, की त्यांना पुण्याला नको शिकायला टाकू किंवा त्यांना शिक्षण नको, लग्नच करून टाकूया. माझी बरोबर. मम्मीचं एकच वाक्य होतं, त्या जर बिघडल्या तर ते त्यांचे कर्म, त्या भोगतील त्या. पण त्या जर सुधारतायत आणि त्या जर काहीतरी करून दाखवतोय, ते पण त्यांचेच कर्म असतील. तर ते चूज करतील, की त्यांना आयुष्यात कसं जायचंय, कसं नाही जायचं. आम्ही जेव्हा पाऊस पडायचा, आमच्या घरामध्ये सगळ्यात चिखल असायचा.
आम्ही तिघी बहिणी त्याच्यामध्ये तसं राहिलोय. हे माझ्याकडे बघून असं वाटणार नाही. नेहमी असं वाटतं की मी प्रिव्हिलेज मधून ऑलरेडी आलेली आहे आणि प्रिव्हिलेज मध्येच जगतीये. पण तो संघर्ष असतो एक बरोबर. प्रत्येकाचा, जो आपल्याला काहीतरी शिकवून जातो. आम्ही हंडे भरून भरून 3-3 किलोमीटरवरून पाणी आणलेलं आहे. मी माझ्या बहिणींनी. आम्ही शिक्षण असे घेतलेत की ओढ्याला पाणी यायचं, हं. स्कूलला तर जायचंय, पाण्यामध्ये कसं जाणार? मग आमचे मम्मी, डॅडी किंवा शेजारचे कोणी असतील ते आम्हाला सोडवणार, घ्यायला येणार. लाईट नाहीये, काहीच नाहीये घरात. साप लटकतात ते घरामध्ये एका बाजूला आणि प्रचंड म्हणजे खूप परिस्थिती म्हणजे बघितली. संघर्ष हा लहानपणी खूप, बालपणातच खूप. होतो सुरुवात. त्याच्यामुळे आत्ता संघर्षाला मला भीती नाही वाटत आहे. कारण आम्ही ऑलरेडी झिरोमधून आलो. तर आत्ता किती पण काही पण होऊ दे, काहीच फरक पडत नाही. रेडी आहे प्रत्येक गोष्टीसाठी. आणि असतं ना की मम्मी डॅडींकडून तो वारसा येतो. माझी मम्मी प्रचंड डेंजर आहे. हां. म्हणजे ती एका मताची. तिने एकदा एक मत सांगितलं, मग ती त्याच्यावरून माघार नाही घेणार. आणि डॅडींचं कसं आहे, डॅडी बघतात, चारी बाजू बघतात. एखाद्या गोष्टीचा निर्णय देताना 100 वेळा विचार करतात. आणि मीही तशीच आहे. एखादी गोष्ट बोलायच्या आधी मी 100 वेळा विचार करते, की काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं आणि मगच मी बोलणार. पण मग मी जे बोलले, मी मग मरेपर्यंत ठाम त्या गोष्टीवरती. मग माघार नाही. म्हणजे असं. खरं तर हे बाळकडू तुला आई-बाबांकडनं हो, मिळालेलं आहे. एकदम, एकदम. आणि तो प्रोत्साहन म्हणजे आपण जे म्हणतो ना, की तो आत्मविश्वास आज जो तुझ्यात आहे, तो लहानपणी सुद्धा हो, होता. एकदम. बालपणात असं काही ठरवलं होतं? आपली सगळ्यांची स्वप्न असतात. मोठेपणी झाल्यावरती आपण असं होणार किंवा कोणी डॉक्टर, इंजिनियर. तू काही ठरवलं मला होतंस? वकील व्हायचं होतं. वकील व्हायचं होतं. आणि माझे मम्मी डॅडी ना घरामध्ये होते हां. आणि मी फार छोटी होते हां. मला आठवतंय ते अजून. आणि घराच्या बाहेर मी एकटीच, माझा तो ऍक्ट चाललाय हां, हां. माझाच. आणि मी म्हणते की जज साहेब तुम्ही हे बघा आणि ते बघा. आणि माझे मम्मी डॅडी ऐकतात आहे मला. आणि माझी एकटीच केस लढतीये मी. कुणीच नाहीये तिथे आणि मी माझीच केस लढतीये. आणि आम्हाला असं होतं की मला वकीलच व्हायचं होतं. कारण वकील म्हणजे अरे भारतीय संविधानाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणार बरोबर. आणि सगळे लोकं तुम्हाला, आणि तुम्ही मदत करताय प्रत्येकाची. ज्या गोष्टीमध्ये कुणी तुमची मदत करत नाही तिथे वकील असतो. बरोबर. आणि मला खूप आवड की वकीलच व्हायचंय मला. पण मग जसं परिस्थिती होती, तर ते असं वळण लागत गेलं. म्हणजे मी बरोबर. 12वी सायन्स केलं. त्याच्यानंतर मला सायन्स करायचंच नव्हतं. मला डॉक्टर वगैरे, फार्मसी वगैरे ह्याच्यात जायचंच पण नव्हतं. तरीही तू सायन्स क्षेत्र मी निवडलं. 12th सायन्स केलं सायन्स केलं. आणि त्याच्यानंतर मी आर्ट्सला गेली आणि मी इंग्लिश लिटरेचर घेतलं. हो. पण ज्यावेळेस मी लिटरेचर घेतलं, मला प्रचंड शिकण्यासारखं होतं त्यामध्ये. खूप साऱ्या गोष्टी शिकलो आम्ही. वेगवेगळ्या भाषा शिकलो. इंग्लिशचेच वेगवेगळे कसे असतात, कुठल्या देशामध्ये कशी इंग्लिश बोलली जाते, असं प्रत्येक गोष्टी शिकलो. आणि लेखनाची सवय मग लागली, लिखाण छान. करायची. मला मला ना एक मॅम होत्या गाडगे महाराजमध्येच. त्या जेव्हा शिकवायच्या ना, हं. त्यांचे हावभाव, त्यांचे हाताचे हे, तर मी घरी ती ॲक्टिंग करायचे. आणि माझ्या मम्मीने एकदा बाजारात त्यांना सांगितलं, "ही तुमची ॲक्टिंग ॲक्टिंग करते." करते. आणि त्यांनी उठवलं मला स्कूलमध्ये, "दाखव आता माझी ॲक्टिंग करून." तर खूप त्यांना बघून, बघून मला त्यांनी जर शिकवलं ना आता, तर माझं ते तोंडपाठ राहणार म्हणजे राहणार. काही अशा आहेत कविता म्हणा किंवा काय, जे माझ्या अजूनही डोक्यामध्ये त्यांनी शिकवल्यात म्हणून आहेत. इतकं छान वाह! वाटायच्या मला त्या कविता. पण मग तिथून वाचनाची वगैरे हो, सवय हो. आणि आवड एकदम, तुला लागली लिटरेचर एकदम. आणि हो. ह्यातून. मी मी ययाती वाचला पहिले. 7th स्टँडर्डला मी बुद्ध आणि धम्मा वाचला होता. हं. तो मला फारसा काही कळला नव्हता. मग मम्मीने समजावला होता, की कशाचे काय अर्थ आहेत. त्याच्यानंतर ययाती वाचला होता, बुद्धभूषण वाचलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मकथा वाचल्या, छत्रपती शिवाजी महाराजांवरती वाचलंय. संत आहेत आपले हं, तुकाराम हं. महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ह्यांच्याबद्दलही वाचलंय. मी आळंदीमध्ये 1-2 महिने होते. माझी मांडलेली ताई आहे तिच्याकडे. हं, हं. तर कीर्तनाचं ती करायची, कीर्तनकार ओके. होती. तर ती रोज संध्याकाळी बसायची हं. ती, आणि मी तिच्या शेजारी बसायचे. ती मला बसवायची आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगणार, कसं काय, कसं काय. तर प्रचंड असं आहे. थोडं म्हणजे आपण म्हणू शकतो, की आहे थोडंसं डोक्यामध्ये. खूप छान. पण दिव्या तुझ्याकडे बघून म्हणजे मी आता जी दुसरी पिढी बघते, मी सगळेच नाही म्हणणार, पण काही अशी सुद्धा युवा पिढी आहे, की ती फार सोशल मीडिया म्हणा किंवा ड्रग्स सुद्धा यांच्या आहारी सुद्धा जाते. करियर आणि ह्याच्यापासून वेगळ्या पाथवरती जाते. पण तुझ्याकडे बघून वाटतं, की तू फोकस आहे, डिटरमाइन आहे. ह्याच्यासाठी काही वेगळं म्हणजे स्वप्न किंवा आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, हे तुला कधी उमगलं स्वतःचं? मला माझे मम्मी-डॅडी जे कष्ट करतात आहे, हं. आणि मी फार हळवी आहे, मी खरंच सांगते. मला गिल्ट खूप लवकर येतो. म्हणजे जर समज ह्याने चाललोय, हं, गाडीमध्ये हं. बसलोय आणि एखादी
एखादी आजी म्हण किंवा काय आलो तिला पैसे आपण देतोय आणि मी जर लेट झाले आणि ती जर गेली आणि मी तिला बोलवती ये ये म्हणून आणि तो जर चान्स गेला तर मला असं वाटतं अरे मी देऊ शकले असते, मी दिले नाही. भले माझ्याकडे असू किंवा नसू, पण जर मी मदत करू शकते ना, मला ती गिल्ट नको आहे आयुष्यात. एक म्हणतो ना की अरे एक गिल्ट असते की मी ते करू शकले असते पण ते केलं नाही किंवा ते राहून गेलं, त्या वयात करायला पाहिजे होतं. बरोबर. ते रिग्रेट नकोय मला. Regret. मी प्रत्येक गोष्ट करणार. मग मला येऊ किंवा न येऊ किंवा मी शिकू त्याच्यातून, पण मला तो आयुष्यभर रिग्रेट नकोय. आणि तथागतांची एक फार छान एक ओळ आहे की त्यांना ना दरिद्री आणि गरिबी त्यांनाही आवडत नव्हती. माणसाने गरीब नाही राहावं. मी तर समजतं महाराष्ट्र आणि जे युथ आहे ना आता त्यांना हेच सांगणे, काही करा, कसेही पैसे कमवा, फक्त चोरी, कुणाला फसवून न फसवता तुम्हाला जे करता येईल, जितके कष्ट करता येईल पैसे कमवा. कारण आपण बघतोय 150-150 रुपयांसाठी जीव जातात लोकांचे. इतकीही किंमत नाहीये जीवाची. तर मला ते नकोय. मला माझ्या आई वडिलांसाठी करायचंय आणि मला माझ्या महाराष्ट्रासाठी करायचं आणि महाराष्ट्राच्या मातीत ती ताकद आहे की ते महाराष्ट्र इंटरनॅशनल लेवलला ताकद आपण चमकावतो ना, ती बरोबर. ताकद महाराष्ट्राच्या मातीत आहे. तर महाराष्ट्राची जी पिढी आहे ना, एकदा फक्त तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मनापासून वाचा. एकदा फक्त बाबासाहेब आंबेडकर मनापासून वाचा. एकदा फक्त महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे मनापासून वाचा. तुम्ही कधीच वाईट मार्गाला नाही जाऊ शकत. तुम्ही तुमच्या ध्येयापासून हलणार पण नाही. कारण वारंवार बॅक ऑफ द माइंड आहे ना, ते चालू असणार. ते युद्ध असतो ना, की रणभूमीमध्ये तुम्ही नंतर जिंकता, पण डोक्यामध्ये तुम्ही पहिले जिंकत असता. ते युद्ध तुमच्या डोक्यामध्ये चालूच असले पाहिजे. मग ही जी रणभूमी तुझ्या डोक्यामध्ये सुरू झाली आणि ही चळवळ मी म्हणेन की ही जी सुरू झाली आणि ह्याची सुरुवात सरकार म्हणून सरकार _611 मला ह्याच्या मागचं पण कारण काय ते जाणून घ्यायचंय की सरकार हे नाव का आणि 611 आणि ही सुरुवात कशी झाली? मला असं वाटतं, मी मध्ये एकदा सांगितलं होतं की मी जन्माला आले छत्रपतींच्या मातीत आणि बाबासाहेबांच्या जातीत. त्याच्यानंतर मला अण्णाभाऊ साठेंचा वारसा मिळतोय. मला राजश्री शाहू महाराज वाचायला मिळतात आहे. मला प्रत्येक विचारवंत ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भेटतात आहे. स्वराज्य आणि संविधान दोन्हीही मला भेटलंय. स्त्रीची इज्जत काय हे छत्रपती शिवाजी महाराजांनी किती छान सांगितलंय आणि बाबासाहेबांनी ते हिंदू कोड बिल देऊन सिद्ध केलंय. मग या संविधानामध्ये आणि स्वराज्यचे विचार ठेवून जे संविधान आले त्याच्यामध्ये मी स्वतःला सरकारच समजते. कारण मी घरही चालवू शकते आणि मी देशही चालवू शकते. आज देशाचे राष्ट्रपती आपले द्रौपदीजी मुर्मू आहेत. म्हणजे एक बाई, एक मुलगी घरही चालवू शकते, मूलबाळही चालवू शकते आणि देशही चालवायची ताकद ठेवते. मग का स्वतःला तुम्ही मुली सरकार नाही म्हणून घेते? मी तर म्हणून घेणार बाबा मला. आणि 611 इज माय बर्थ डेट. 611 is the 611 number. बर्थ डेट. तर खूप ते सरकार 611. सरकार 611 सगळ्यांना माहितीये. फाईट करणारी दिव्या माहितीये. भाषणं देणारी दिव्या माहितीये आणि तू जेव्हा बोलतेस तेव्हा ते इम्पॅक्ट होतं. समोरच्याला ते जागृत करतं, प्रोत्साहन देतं. पण मागचा जो तुझा स्ट्रगल असतो ह्या सगळ्या मागचा म्हणजे भाषण देणं असो किंवा एखाद्यासाठी फाईट करणं असतो, ती जर्नी किती कठीण असते. मला प्रचंड त्रास होतो. मी खरंच सांगते, मला रात्रीची झोपच येत नाही आणि मग माझ्या हेल्थवरती दिसतं आणि मग म्हणतात ना, ताई तुम्ही आराम करत जा. पण ते डोक्यामध्ये जेव्हा ते सारखे विचार असतात ना, ते झोपू पण देत नाहीत. एक असतं की मला एकतर लिखाणाची सवय, वाचनाची पण सवय. मग जोपर्यंत एखादा शब्द आहे आणि तो जर मी रेखाटत नाहीये किंवा मी जर तो पूर्ण फुल स्टॉप होईपर्यंत वाचत नाहीये, मला झोप पण येत नाही, मला भूक पण लागणार नाही, मला तहान पण नाही लागणार, काहीच नाही. मला ते पूर्णच करायचंय आणि ते एक स्ट्रगल असतं, पण ते माइंडचं आहे. बरोबर. ते द्वंद्व असतं ना, ते माइंडचं आहे आणि ते फार मला असं वाटतं की ते असणंही गरजेचं आहे. तेच तुम्हाला प्रोत्साहन देतं पुढे जाण्यासाठी. जर ते द्वंद्वच नसेल विचारांमध्ये, मग तुम्ही काहीच करू शकत नाही. पण हे स्ट्रगल पण एन्जॉय करणं गरजेची गोष्ट आहे ना. दिव्या, तू विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाईट केलेली आहे. ही फाईट कशी होती? आणि अनेकदा आपण विचार करतो की चल ना, माझ्यापुरती मला मिळतंय किंवा माझं लाईफ कसं मी घर ह्या सगळ्यामध्ये गुंतलेले सगळे असतात. पण तू त्या व्यतिरिक्त विचार करते की माझ्यासाठी नाही तर मी इतरांसाठी काय करू शकते. तर ही जी तुझी फाईट होती, ती फाईट किती डिफिकल्ट होती आणि तो विचार कसा येतो की नाही माझं करायचंय? एकच आहे, जर माझ्यावरती आलंय, तर मी ते माझ्या नंतरनं 10 जणांना सोसायला नाही लावणार. मी तिथेच कट करून टाकेल. जर माझ्यावरती अन्याय होतोय, तर मी त्याला असा धडा शिकवल, त्या व्यक्तीला म्हण किंवा त्या प्रस्थापितांना म्हण, मी असा धडा शिकवल की माझ्यानंतर त्यांनी हिम्मतच केली नाही पाहिजे कुणावरती अन्याय करायची, जर माझ्यापर्यंत येतोय.
माझ्यात एवढी ताकद असलीच पाहिजे की मी त्यांना तोंड देईल. हे बघ, असं लाचारीचं जीवन नकोय. जगतात तर कुत्रे मांजरे सगळेच आहेत. तुम्ही माणूस म्हणून स्वतःला जेव्हा घेताय ना, तर तुम्हाला स्वाभिमान असणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्ही जगू नका. जर तुमच्यापर्यंत गोष्टी येतात त्या तिथंच मोडायला शिका. म्हणजे ती परंपरा नाही बनत, तिला तिथंच मोडायला शिका. मग माझं असं होतं की माझ्यावर झालंय, मी आवाज उचलणार, लोकांनाही कळू दे की काय काय चाललंय. आणि त्यानंतर प्रचंड महाराष्ट्रातून प्रचंड लोकांनी कॉन्टॅक्ट केले की आमच्यासोबतही असंच होतंय. मग माझ्या एका आंदोलनाने भरपूर लोक मला आता बोलतात की काय तिचं बॅकग्राऊंड, तिने एकच तर आंदोलन केले. अरे, एक आंदोलन केले पण सक्सेस केले. तुम्ही 10 आंदोलनं करताय, काय निष्पन्न होतं त्यातून आणि काय रिझल्ट आणलाय तुम्ही? तुम्ही स्ट्रगल पण करा, पण योग्य दिशेने स्ट्रगल करा की ज्याच्यातून काहीतरी आलं पाहिजे. लोक 30-30, 40-40 वर्ष स्ट्रगल करतात आणि म्हणतात आमच्याकडे काही नाही आलं. याच्यात तुमचे विचार किती घाण असतात ते तुम्ही बघत नाही. तुम्ही माणूस कसे जपताय स्वतःला हे बघत नाही आणि नुसतेच स्ट्रगल करतात. निसर्ग सगळं बघत असतो की तुमचे विचार काय, तुमचे आचार काय, तुम्ही माणूस कसे आहात, आणि मग त्या स्ट्रगलला तो एक देण देत असतो. मी जेव्हा मोर्चा केला, मी कुणालाच मदतीचा हात नाही मागितला आणि कुणी आलं पण नाही. कुणीही नाही आलं त्या आंदोलनासाठी. आंदोलन झालं, 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं. 4था-5वा राऊंड त्यांनी दिला. एडिटचा ऑप्शन त्यांनी दिला. ज्या ज्या मुलांचं थोडंफार काही चुकलं होतं त्यांनी ते दुरुस्त करून परत त्यांनी ऍडमिशन घेतलं. मग ही माझ्यासाठी नाही, सगळ्यांसाठी मोठी गोष्ट असायला पाहिजे की 24 वर्षाची मुलगी आंदोलन करते आणि महाराष्ट्र त्या आंदोलनाला प्रतिसाद देतोय. मग हे ट्रोल करणाऱ्यांना, म्हणजे असं असतं नाही का, गावातला एखादा बंटी स्वतःचं डिप्रेशन काढतोय कमेंटमध्ये की हिनी असं करायला पाहिजे होतं, पण स्वतःकडून काय नाही होणार आहे. तर त्या बंटीचं आणि माझं काही घेणं नाहीये. मी माझं करणार आहे. खूप छान. पण त्यावेळेला मेंटल स्ट्रेस येत नाही का? कारण अनेक जण आज सोशल मीडियामध्ये तुम्हाला कमेंट्स करतात, ट्रोल करतात आणि तुम्ही चांगलं काय केलं त्याबद्दल, त्याऐवजी जसं तू म्हणाली, की एक आंदोलन केलं फक्त. तर ह्यावेळेला तू मेंटली स्वतःला कसं प्रिपेअर करते? माझं असं आहे की तुम्ही माझ्याबद्दल मत तेव्हाच मांडा ज्यावेळेस तुम्हाला मी माहितीये किंवा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू माहितीये किंवा दिव्याचे विचार माहितीये किंवा दिव्या येत्या 20 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये समाजाला घेऊन काय विचार करते. तुला जर मी माहीतच नाहीये आणि तू तुझं मत मांडतीये माझ्याबद्दल, तर तू चुकीत ठरली जाते, मी नाही. मग समाजाला जे ट्रोल करणारे लोक आहेत त्यांच्याशी माझा काही लांब-लांबपर्यंत संबंध नाहीये. मला फरक कधी पडेल की माझ्या बाजूचा माणूस जो मला प्रचंड ओळखतो आणि तो जेव्हा टीका-टिप्पणी करतो, मग मला फरक पडेल. कारण हा मला ओळखतोय. ह्याला माझे विचार माहिती आहेत. ह्याला माहिती आहे दिव्या काय आहे आणि काय करू शकते. मग मला फरक पडेल. पण कुठल्या गावामध्ये कोण माणूस माझ्याबद्दल काय विचार करतोय, मला काही फरक पडत नाही. कारण त्याने माझे विचार कधी जाणूनच घेतले नाहीये. त्यामुळे मला स्ट्रेस सुद्धा येत नाही. माझ्यात तितकी ताकद आहे की मी विरोधकाला सुद्धा समर्थक बनवायची ताकद ठेवते. आणि जर तुम्ही समर्थक बनत नसाल तर खोट तुमच्यात आहे, माझ्यात नाही. दिव्या, आपण असं म्हणतो शिवाजी महाराजांना आपण खूप मानतो, पण आज हे सुद्धा वाक्य की शिवाजी जन्मावा पण बाजूच्या घरात, आपल्या घरात नाही. आणि तेव्हा जेव्हा अशी एक मुलगी जी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी आवाज उठवते, अशा वेळेला घरचा पाठिंबा कसा मिळतो? आणि त्यांच्यासोबत सुद्धा एक वेगळं स्ट्रगल असतं. हो. कारण जसं म्हटलं की शिवाजी जन्मावा पण बाजूच्या घरात, हे कसं असतं? ती म्हणतो आपण की छत्रपती शिवाजी महाराज जन्मात यावे पण शेजारच्यांच्या घरी. पण जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही जर बघाल ना, प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसणार म्हणजे दिसणार. आमची भूमी आहे. ते एक इमोशन आहे. आणि बघ, मला आता पण असं वाटतंय ना की मी आता रडून देईल हे बोलता बोलता. तो एक इमोशन आहे यार. तुम्ही नाही हे करू शकत, त्याला डावलू नाही शकत तुम्ही. बघ ना, जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, छत्रपती संभाजी महाराज नसते आणि जर जिजामातांनी असा विचार केला असता की नको नको, माझं बाळ माझ्या शेजारीच बरं, मी कुठं स्वराज्याला देऊ, तर आता तू आणि मी इथं बसलोच नसतो. आजही आपण कुठंतरी संघर्ष करत असतो. आजही भारताला म्हण, महाराष्ट्राला म्हण, कुठे ना कुठेतरी संघर्ष करावाच लागला असता. एका आईने ठाण केली मनामध्ये की मी माझ्या मुलांना समाजासाठी देऊन टाकेल. मग आपल्या आया का नाही करू शकत? माझी मम्मी तर म्हणते सगळ्यांना, मी माझ्या मुलीला समाजाला देऊन टाकले. आणि मला एका डॉक्टरांनी प्रश्नही केला होता की तुम्हाला भीती नाही वाटत का की तुमच्या मम्मी पप्पांना काही होईल किंवा तुम्हाला काही होईल तर त्यांना कोण बघेल? म्हटलं नाही. पोरगी अशी तर आईबाप कसे असतील? 2 अजून घरी आहेत, त्या तर अजून बाहेर पण नाही आल्या. मला काही होतंय, माझा वारसा त्या चालवतील ह्याची मला पूर्ण गॅरंटी आहे. आणि जरी त्यांनी नाही चालवला तर जे मुली मला आता ऐकतात आहे त्या नक्की त्यात एक तरी येईल.
एक तर लाखोंमधली करोडोंमधली एक तरी येईल हा वारसा चालवणारी, जिला माझं मन कळेल किंवा जिला डायरेक्ट कळतील माझ्या भावना की काय सांगत होती ही आणि का आपण करायचंय. तर आणि घरच्यांसोबत फारसं मला स्ट्रगल वाटलं नाही, कारण तेही त्याच विचारांचे आहेत. त्यांना असं वाटतं पहिली साफसफाई घराची असावी आणि मग लोकांची घरं झाडायला जावी. तर ते माझ्या आईनी घरात सुरुवात केली. आधी तिने वाचनाला लावलं. हं. अभ्यास करा, शिक्षण पूर्ण करा, स्वतः सुधरा आणि मग दुसऱ्यांना सुधरवा, असं. खूप छान. मी म्हणेन अशा जिजामाता तिथे असतील, तिथे नक्कीच असे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी घडतील. खूप नक्कीच. छान. आज अजून एक प्रश्न दिव्या आपल्याला सोसायटीमध्ये दिसतो, की एक मुलगी आहे म्हणून मी म्हणेन, की अनेकदा असं होतं, की ही मुलगी आहे, ही वर चालली आहे, म्हणजे कुठेतरी फेवर कुठेतरी हिला कोणाचं तरी मिळतंय. ह्याच्याबद्दल तुझं मत काय? आपण मी एक हे सांगेल, की बाबासाहेबांनी ना मनुस्मृती जाळली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी. तर त्या मनुस्मृतीमध्ये एक आहे, की "पिता रक्षन्ते कौमार्य भर्ता रक्षन्ति यौवने." एक श्लोक आहे तो पूर्ण आणि त्याचा अर्थ सांगते मी. असं आहे त्यामध्ये, की मुलगी लहानपणात वडिलांनी सांभाळावी, तिच्या कौमार्य अवस्थेमध्ये भावाने सांभाळावी, तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने सांभाळावी आणि जर नवरा नसेल तर तिच्या आजूबाजूचे जे पण माणसं असतील त्यांनी सांभाळावी. मुलगी किंवा बाई ही स्वातंत्र्य ठेवण्याच्या लायकीची नाही, असे ते शब्द आहेत. तर बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिल दिलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःच्या दरबारामध्ये कुणी पण येऊ, कुठल्याही कशी पण बाई येऊ, पण तिला ते काय म्हणतो आपण साडी, चोळी, बांगड्या देऊनच तिला आणि देवीचा दर्जा देऊनच त्यांनी हे केले. हे होल्ड करण्यासाठी ना गट्स लागतात. तो मेल इगो बाजूला ठेवून बराबरी देण्याचा अधिकार किंवा आपण म्हणतो ना बराबरी देण्याचा विचार, की अरे मी तर एकाच आईच्या पोटून जन्माला आलोय. तूही बरोबर आहे. आईच्याच पोटून जन्माला आली आणि कुठला माणूसही आईच्याच पोटून जन्माला आला. तूही आल्यानंतर शिकली आणि तोही शिकलाय. मग हे काय तुलना का? ही तुलना कुणी केली आणि का तुम्ही करू देताय? कुणी अधिकार दिलाय एखाद्या मुलाला मला हे बोलायचं, की मी तुला अधिकार तुला कोणी दिलाय अधिकार मला अधिकार द्यायला? तू आधी तुझं घडव आणि मग तू हे बोल, की मी हिला अधिकार दिलाय. मला अधिकार दिलाय महाराजांनी, मला अधिकार दिलाय संविधानाने, मी कुणाच्याही कमी नाही. एखादी मुलगी जेव्हा पुढे जाते तर समाज असा म्हणतो, "अरे हां, हं. हिचा आणि त्या बॉसचं काहीतरी असेल म्हणूनच ही गेली." म्हणजे तुम्हाला आमच्या स्किल्सवरती विश्वास नाही. म्हणजे आम्ही चपात्या लाटू शकतो. तेच लाटणं गर फिरून एखाद्या माणसाला नाही करू शकत आम्ही. म्हणजे आम्ही घरामध्ये सगळं सांभाळू शकतो. 4 ते मोठं घर असतं बघ, त्याला म्हणतात खटल्याचं घर, 12-13 बरोबर. जण. एका वेळेस आम्ही सांभाळू शकतो. हं. पण आम्ही एखादी कंपनी नाही सांभाळू शकत. हे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि एखादी बाई जेव्हा एखाद्या मुलाला जन्म देते, तेवढी मोठी गोष्ट आम्ही करतो. तुम्ही आमच्यातून जन्म घेताय आणि तुम्ही आम्हालाच म्हणताय, की आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे किती विचारांची हे आणि हा विचार ना रुजवला गेलाय समाजात, की मुलगी घरातच राहिली पाहिजे, मुलीनीच इज्जत जपली पाहिजे. का? मुलांकडे इज्जत नाहीये. मुलांनी घालवायची आणि पोरींनी जपायची. का बरं? बरं चल मुलींनी पण इज्जत जपूया, पण मुलांनाही ते शिकवा, की मुलांनाही ते इज्जत जपणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस म्हणता ना, एक वेळेस तुम्ही असं म्हणता, की "तू मुलगी आहे, तुझं एवढं शिक्षण झालंय, तू पण तर कमव." मग ज्यावेळेस तू कमव म्हणतो ना, तर मुलाला हे सांगा, "तू सुद्धा घरातली कामं करायला शिक." सगळंच नाही करणार आहे. आम्हालाही जगायचंय. हे जीवन आमचंही आहे आणि याच्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. बाकी कुणाचाच नाही. आम्ही जर तुम्हाला सांभाळतोय ना, ते आमचं बडकपण आहे, की आमच्यामध्ये ती मातृत्वाची भावना आहे आणि आम्ही तुम्हाला जन्म देतोय. त्यामुळे ती भावना आम्ही जपतो आणि आम्ही प्रत्येकाला जपून चाललोय. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही आमच्या डोक्यावरतीच बसणार आणि करूनच घेणार. अशा भावना आहेत ना, मग ते लोकांना कळलं पाहिजे, की तुम्ही कुठं त्या ह्यांचा आहे बघा, स्त्री-पुरुष तुलना. तो एक अ, हे आहे. त्याच्यामध्ये पण त्या म्हणतात, की बाई हे हाडाची काडी आणि रक्ताचं पाणी करून सगळं करते. पण तिला शेवटी काय ऐकायला भेटतं, की तू बाई आहे आणि तू घरातच राहा. हं. हे नकोय, हे डिफरन्सच नको आणि त्याचं ना एक्झाम्पल सेट आपण करायला हवं मुलींनी. मुलींनी ते मोडायला पाहिजे. सगळे समान आहे तिथं. सगळ्यांना अधिकार एकाच ग्रंथातून आणि त्या ग्रंथाचं नाव संविधान आहे. कुणी इथं मोठा आणि बारीक नाहीये. असं असायला हवं. तू जसं आता म्हणाले, की ह्या काही संकल्पना आहेत त्या मोडायला पाहिजे. आत्ता अशा तुला कुठल्या अजून संकल्पना वाटतात? खरं तर मुली आज अनेक संकल्पना आहे, जे सोसायटीने टॅग लावले त्या मोडत आल्यात आणि चालल्यात. पण अजूनही असे काही टॅग आहे किंवा जे बंद झाले पाहिजे आणि ते मुलींनी बदलले पाहिजे? मला ना एक गोष्ट फार खटकते सोसायटीला घेऊन, हं. की सगळे बर्डन मुलींवर, इज्जत मुलींवर.
लग्न केलं, मग नवरा कसाही असू पण तू राहायचं. तुम्ही नवऱ्याला नका समजावू की नवऱ्याने कसं राहायचं, पोरीनी समजून घ्यायचंय. म्हणजे तो जो भार दिलाय ना मुलींवरती प्रचंड, की तूच समजूतदार व्हायचं, तूच आई व्हायचं, तूच बायको व्हायचं, तूच बहीण व्हायचं. का बरं? माझा भाऊ माझ्या बहिणीसारखी काळजी नाही घेऊ शकत का? माझी वेणी नाही घालून देऊ शकत? माझे वडील माझे कपडे इस्त्री नाही करू शकत? का नाही करू शकत? वडील आहेत ना माझे. बरोबर. जर ते मला म्हणतात आहे, तर ते का आहे तो एक आपण म्हणतो ना, ती की हे समानता ह्याचं काम आणि नाहीये. हे हां. हिचं काम असं मग तुम्ही शिकवलं. मुलांना का नाही सांगत? एखाद्या मुलाने 4 लग्न केली, समाज मान्य करतो. अरे त्याची असेल म्हणून. आणि तेच जर एखाद्या मुलीने तिला नाही राहायचं त्या मुलासोबत आणि जेव्हा ती स्वतःचा स्टँड घेते आणि जातीये, चांगला स्टँड म्हणतीये मी. हो. एकदम व्यवस्थित स्टँड. असं नाही की तुम्ही उठा आणि कराच. हम्म. चांगला स्टँड. खरंचच तिच्यावरती अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला ती वाचा फोडतीये आणि समाजाच्या विरोधात जाऊन म्हणते की मला नाही राहायचं आणि मी स्वतःच्या पायावरती एकटी उभी राहील. मग तेव्हा समाज तिला काय असं म्हणतो की अरे ही तर अशीच आहे का? म्हणजे किती खराब आहेत ना, ज्या बाईतून तुम्ही जन्म घेताय, एक बाजूला तुम्ही आई म्हणताय आणि एका बाजूला तुम्ही तिलाच घाणेरडे शब्द वापरताय. हा तो दुपट्टीपणा जो आहे ना समाजाचा, तो मला बदलला. अजिबात नाही सो आवडत. हे सोसायटीने बदलले पाहिजे असं बदललाच तुला पाहिजे. पाहिजे. आणि मला असं वाटतं येत्या काही वर्षांमध्येच हे बदलून जाईल. आणि हे बदललंच पाहिजे. कारण आत्ताचं जे युथ आहे ना माझ्या एजचं, प्रचंड इमोशनलही आहे, समजूतदार पण आहे. त्यांना कळतं पण, भले त्यांना म्हणू की अरे हे जेन आहेत, पण नाही. ते प्रचंड समजूतदार आहेत. त्यांना कळतं. आईची माया कळते, बहिणीची माया कळते, प्रियसी कळते काय, सगळं कळतं त्यांना. आय थिंक असे जेनझी बघून आम्हाला वाटतं की आमचा भारत अजून पुढे खूप छान महाराष्ट्र घडेल. आतापर्यंतच्या जर्नीमध्ये असा एखादा दिवस की जो तुझ्यासाठी खरंच खूप कठीण होता, जो आजही तू विसरू शकत नाही, तो लढा असेल तुझ्या आयुष्यातला पर्सनल लेवलचा किंवा कसाही, तो काही शेअर करावासा वाटेल का आज? मला आत्तापर्यंत तर असं नाही वाटलं, कारण मला असं वाटतं ना, जेव्हा प्रॉब्लेम येत नाही ना माझ्या आयुष्यात, तेव्हा मला भीती वाटते. म्हणजे असं वाटतं हा काहीतरी चुकीचं आहे, आता यायला हवेत. त्यातून तुम्ही घडताय, म्हणजे तुम्ही बरोबर मार्गाला चाललेत. स्ट्रगल काय म्हणजे सक्सेस काय मागतं? स्ट्रगल. मग तो मेंटली असू, फिजिकली असू, फायनान्शियल असू, कसाही असू. स्ट्रगल जर असेल, सक्सेस येते. माझ्या आयुष्यात सगळ्यात तसं काही नाहीये. कारण लहानपणच असं गेलंय गं, की आम्ही खूप ह्याच्यात काढले ते दिवस. लहानपणीचा एखादा असा काही दिवस की तो जे हा दिवस मला बदलायचा आहे, मी जशी मोठी होईन, आपण बघतो ना काही गोष्टी असतात लहानपणी की ज्या अजूनही मनात कोरलेल्या असतात की तेव्हा मी असं जीवन जगलीये, तर असं काही आहे का? आम्ही एक दिवस प्रचंड पाऊस चाललेला, प्रचंड वारा, वावधान सगळं आणि आमचं सपार होतं आणि सगळ्यांचं उडून गेले. ज्यांचे होते ना, पत्रे उडून गेले, सगळं उडून गेलं. सगळे ज्यांची पक्की घरं होती ना, ते शेजारचे त्यांच्या स्वतःची पक्की घरं असून एकत्र थांबले एका घरामध्ये. आणि माझी मम्मी, आम्ही तिघींना अशी म्हणजे किती जवळ पोटाशी घेऊन, बरोबर. असं लावलं हम्म. आणि तिला असं वाटलं की काही शी इज लाईक चल, माझ्या 3 मुली आणि डॅडी नव्हते घरी. अच्छा. तिने इतकी ती स्ट्रेंथ दाखवली ना, तिची ताकद आमच्यात आली आहे. ते वादळ चाललंय, घरात पाणी आहे, चिखल आहे, उभे आहेत आम्ही तिघी पण, तिने आम्हाला पकडलंय आणि ती म्हणते काय नाही, जे होईल ते आपण तिघी जणी समोरे जाऊ, काहीही होऊ, हार नाही मानायची आणि दुसऱ्यांच्या इथे नाही जायचं. हे आपलं घर आहे, आपल्या बापाने उभं केलंय, कसंही तुटू दे, फुटू दे, इथंच. ते होतं ना तिचं, ती डॅडींसोबत जशी उभी राहील. येस दिव्या, फिलिंग्स येऊ दे. कारण ही दिव्या सुद्धा कळेल आज. मी पण माझ्या ना साथीदाराला अशीच साथ देईल बघ, तू कसाही अस, कारण माझ्या आईने दिली आहे. खूप छान आणि तिने ते समाजासमोर एक उदाहरण दिले एक्झाम्पल. की ती कुणापेक्षा कमी नाहीये. गरज नाहीये आसऱ्याची, जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग आहे. आणि का झुकायचंय? ऍक्च्युली का झुकायचंय? रक्तात एवढी हे काय पाणी म्हणतो पिणार आपण, तू 2 अरे मिनिटं? नाही चुके, रक्त एवढं सळसळतंय, काच झुकायचंय? संघर्ष करू ना, काय होतंय? मरण्यापेक्षा असं 4 लोक नावं काढतील की अरे माझा थाटात गेला. मला असं नाही मरायचंय की
कुणीच ओळखत नाही आणि मी काहीच नाही केले. मला त्या गिल्टमध्ये नाही राहायचं आणि नेहमी बसायचंय खाली. तो माज नको. ते एक फार इमोशनल आहे आणि मग महाराष्ट्र अरे ताई रडतात बरं का. पण ताई जितक्या स्ट्रॉंग आहेत तेवढेच सरकार हळवे सुद्धा आहेत, असंही आहे. आणि हे मी माझ्या आई वडिलांची ना माणूस म्हणून खूप इज्जत करते, की माझे वडील जसे आहेत ना प्रत्येक मुलीला भेटावे आणि मम्मी पण खूप छान. ती कालही मला काय बोलली तुला सांगते एक वाक्य तिचं. बघ म्हटली, तू स्वतःचं पण नाव स्वतःच्याच हिमतीने वर केलंय, तुझ्या आईबापांचंही तू केलंय, तुझ्या गावाचंही केलंय, तुझ्या तालुक्याचंही केलंय आणि तुझ्या जिल्ह्याचं पण केलंय. तर म्हटली आता हे सोडू नकोसा सोनू, तुला जे लागेल मी सगळं करेल तुझ्यासाठी, तुला काय पाहिजे मला सांग, मी सगळं तुझ्यासाठी करणार, पण हे नको सोडू. खूप लोकांच्या आशा आहे, अपेक्षा आहेत तुझ्यावरती, तर हे नको सोडू. आणि म्हटली मला वाटलं नव्हतं की मी अशा मुलीला जन्म दिलाय जी इतकी स्ट्रॉंग आहे. तर तिने मला फक्त एवढंच विचारलं, तू ठीक आहे ना? आणि मी बोललो हो, मी एकदम ठीक आहे. तर बोलली नाही, मी कधी तुला विचारलं नाही की तू ठीक आहेस की नाही, आता विचारते, तू ठीक आहेस ना? म्हटलं हो, मी एकदम ठीक आहे. इतकंच खरंच तू कॉन्व्हर्सेशन. ठीक आहेस? हो, एकदम. खूप छान. महाराष्ट्राने खूप प्रेम दिलंय. महाराष्ट्र माझ्या प्रत्येक गोष्टीत उभा राहिलाय, कौतुकही भरपूर केलंय. मला जो विरोध करतोय त्याच्याही डोक्यावरती भरपूर बसले ते. मला टेन्शन नाहीये, कारण माझा महाराष्ट्र माझ्या सोबत आहे. त्यांना माहिती ही पोरगी कशी आहे, त्यांना हेही माहिती की ही पोरगी काय करू शकते आणि काय नाही. तो जो विश्वास आहे ना मला, की माझ्या केसालाही धक्का लागणार नाही, हे माझ्या महाराष्ट्रावरती मला विश्वास आहे. दिव्या, आता पुढचे विचार काय आहेत? जसं आई सुद्धा म्हणाली की आता जो स्टँड तू घेतलायस तो हलवू देऊ नकोस. सो पुढे काय आहे दिव्याचे विचार? काय करणार आहे दिव्या? माझं तर असं आहे की मला जिथे जिथे मला असं वाटेल की अरे मी माझं मत द्यायला हवं, किंवा एखादा माणूस आहे आणि तो नाही लढू शकत, मला लढायचंय त्याच्यासाठी आणि मी लढणार. आणि भले उद्या माझे निर्णय नाही कळू देत लोकांना, मी वाट बघणार की ते 5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 10 वर्षानंतर कधी ना कधी त्यांना माझे विचार कळतील, मी घेतलेला स्टँडही कळेल. त्यावेळेस जरी आत्ता त्यांना चुकीचा वाटत असेल, पण ज्यावेळेस ते तसा विचार करतील जसा मी केला होता, त्यांना तो कळून जाईल. आणि समाजासाठीच नेहमी. पण जर का समाजाला तुझ्यापर्यंत पोहोचायचंय, ह्या ताईपर्यंत यायचंय, तर ते कसं येऊ शकते तुझ्याकडे? माझी आता संघटना आहे सरकार हं. युवा सेना म्हणून. हं. तर खूप लोक आहेत त्याच्यामध्ये कार्यरत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली टीम आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये आपली टीम आहे, कॉन्टॅक्ट्स आहेत, कसेही कुठूनही कॉन्टॅक्ट करतात आणि माझ्या बायोवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे दादांचाच. दादा 24 तास माझ्यासोबत असतात, तर काहीही झालं तरी मला कॉल करतात. फक्त असे कॉल नका करत जाऊ की माझा नवरा नाही आणि माझी बायको करतात असेही कॉल येतात. आणि मग खरंच मेन मुद्दा जो असतो मग डायव्हर्ट होऊन जातो. तर कसं शोधून आणणार आम्ही? म्हणजे असेही कॉल येतात. येतात. दिव्या, चळवळ हा शब्द आपण पुस्तकांमध्ये वाचला होता, इतिहासाच्या पुस्तकात. तुझ्याकडून मला चळवळ ह्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. मी समजलेली चळवळ मी तुला हं. सांगते. हं. माझ्यासाठी चळवळ काय? चळवळ ही कुठल्या जाती, धर्म, पंथ, रंग यासाठी कधीच नाहीये. चळवळ चळवळीला स्टेज नाहीये, की अरे इथंच केली पाहिजे, इथं नाही केली पाहिजे. ते तर एंटरटेनमेंटची दुनिया आहे, तिथं चळवळ का घेऊन गेली? नाही. जिथे जिथे अन्याय होईल, तिथे तिथे न्यायासाठी तत्पर उभे राहणे म्हणजे चळवळ आहे. जे माझ्यासोबत आत्ता समज झालं. आत्ता जर नामदेव ढसाळ असते ना, पहिला माझा हात पकडला असता आणि म्हटलं असं, कोण तो माईचा लाल आहे, मला बघू देस की ज्याने तुला असे बोलला. ही चळवळ, हा विद्रोह, जे कुणालाच नाही घाबरत. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटच्या हिशोबाने चळवळ नका करू. लोक म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं होतं तिथं जायला. तो माझा पर्सनल निर्णय होता, कारण मला माझ्या समाजाला रिप्रेझेंट करायचं होतं म्हणून मी तिथं गेले. हा माझा पर्सनल विचार होता आणि ज्याची पूर्णतः जबाबदारी मी घेते. पण तू मला सांग, तू इथे जॉब करतेयस, तू हे कुणाला विचारून करतेय? नाही, तुझा निर्णय. पण इथं जर तुझ्यावरती अन्याय झाला तर तू महाराष्ट्राला सांगणारच ना की माझ्या मदतीला या. का? कारण तू बघतीयस संविधानाने तुला न्याय मागण्याचा अधिकार दिलाय, म्हणून तू न्यायाची हाक मागणार. मग ह्याच्यामध्ये लोक कशा म्हणू शकतात तुला की तू काय आम्हाला विचारून गेली होती का? अशा लोकांचा फार राग आहे मला. तुम्ही कशा म्हणू शकता असं की आमच्या मर्जीनुसार? मग आता तुमच्या मर्जीनुसार जाऊ का आम्ही काम करायला?
मला जायचं होतं, मी गेले, माझ्यावरती झालेला अन्याय मी महाराष्ट्राला सांगितला. आणि त्याच्यामध्ये जर एकच जातीचे लोक बोलतात ते संविधानाचं नाव उच्चारण न करू देणं, हे मी सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं, कारण संविधान हे सगळ्या भारताचं आहे, ते कुठल्या जातीपातीचं नाहीये. मग ह्याच्यासाठी सगळ्या लोकांनी उठायला पाहिजे होतं, अशी माझी अपेक्षा आहे. मी कुणाला मदतीचा हात नाही मागितला, कुणाला हेल्प नाही मागितले, तरीही लोकांनी माझ्यासाठी प्रचंड पोस्ट टाकल्या ते, आणि त्यांची ऋणी राहील मी आयुष्यभर, मरेपर्यंत, मरणोत्तरही राहील. पण तुम्ही जेव्हा असं म्हणता की तुम्ही आम्हाला विचारून जाताय का, कुणी कुणाला विचारून नसतं रे जात, पण तुमच्यामध्ये ती धम्मक असते चळवळ उभी करण्याची, म्हणून लोक तुमच्याकडे येत असतात. हा चळवळीचा अर्थ आहे. मला अशी चळवळ वाटते. खूप छान. दिव्या, खूप छान गप्पा झाला. एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया, ज्याच्यामध्ये मी दिव्याला काही प्रश्न विचारते. दिव्या, तुझी सकाळची सुरुवात कशी असते? म्हणजे उठल्यावरती पहिले तू काय करते? योगा, मेडिटेशन असं काही असतं की सध्या तर मी काहीच करत नाहीये. मी फक्त झोपतीये. झोप मला पूर्ण आरामाची करून घेतेस? झोप पूर्ण करून घेतेय सध्या मी. ओके. पण मी ऍक्च्युली ना आंबेडकराईट थॉट्स अँड बुद्धिझम आणि सोशल एंगेज बुद्धिझमचे हे करते पाली डिपार्टमेंटला. तर मी जेव्हा युनिव्हर्सिटीला जाते, तर पहिलेच पाली डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर तथागतांचं दर्शन होतं. काही व्हिएतनामीज फ्रेंड आहेत, काही माझे खूप छोटे छोटे फ्रेंड्स आहेत ज्यांचं वय फक्त 70-60 आहे. खूप छोटे छोटे त्यांच्यासोबत गप्पा असतात, मग विचार सांगतात की तुम्ही आज काय शिकले, पाली भाषेचा एखादा शब्द सांगतात. अशी माझी नॉर्मल असते. पण आता सध्या मी खूप लाईक एक काउच पोटॅटो झालोय आणि फक्त झोप पूर्ण करतोय. पूर्ण झोप करते. आवडता रंग तुझा? मला आवडणारा रंग खूप आहेत, पण व्हाईट आवडतो, ब्लॅक आवडतो, ब्ल्यू आवडतो, सगळेच सगळेच रंग, आवडतात. पण सगळेच आवडतात. एखादा रंग तरी असेल की जो फेवरेट असतो आपला? ब्लॅक. ब्लॅक कलर. ब्लॅक. ओके. आवडता पदार्थ? म्हणजे गोड मध्ये विचारते हा, का? म्हणजे गोड आवडतं की तिखट आवडतं? मला दोन्ही आवडतं. दोन्ही हो. आवडतं. आणि आईच्या हातचा आवडता पदार्थ? मला चिकन आवडतं तिच्या हातचं ओके. खूप. ती बिर्याणी खूप छान बनवते. आणि गोड मध्ये तर पुरणपोळी. ओके. बकेट लिस्ट, आपल्या सगळ्यांची एक बकेट लिस्ट असते. तुझी बकेट लिस्ट काय आहे? आणि ह्या वर्षामध्ये ठरवलं की हे बकेट लिस्ट मधलं विश पूर्ण करणार आहेस? असं मी काही म्हणजे विचार नाही केलाय की हे पूर्णच करायचंय, कारण ते आपण म्हणतो ना गो विथ द फ्लो, ते माझं तसं चाललंय. कारण मलाच माहित नाही की रोज नवीन काय माझ्यासाठी संघर्ष उभा राहिलाय. तर मी दर दिवसाला त्याच्यासाठी तयार आहे. आणि मी कधीच आपण म्हणतो ना एक खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, तर मी त्याचा विचार नाही करत आहे. आता सध्या जर्नी एन्जॉय करतोय. जसं होईल, जेही होईल, कसंही होईल, आपण करूया, असं आहे. तुझ्यासाठी समाधान म्हणजे काय? सॅटिस्फॅक्शन आपण जे म्हणतो. माझ्यासाठी समाधान हेच आहे की जे जे मला लोक बघतात आहे त्यांचा मिळालेला आशीर्वाद माझ्यासाठी समाधानकारक आहे. म्हणजे आणि त्यांचं ते एक डोळ्यात असतं ना की ही आपली मुलगी आहे, ते माझ्यासाठी समाधान आहे. ओके. सक्सेसचा अर्थ तुझ्यासाठी काय? यश? माझं ना एक वाक्य आहे की हाऊ मच, लाईक असं म्हणतो आपण की तुम्ही किती सक्सेसफुल आहात हे तुम्हीच ठरवू शकता, कोणी दुसरं नाही ठरवू शकत. म्हणजे तू आत्ता इथे बसली, मी आत्ता इथे बसली, तर माझ्यासाठी हे सक्सेस असू शकतं. पण एक्झॅक्ट सक्सेस मला अशी वाटते की अरे मी माझा आता शेवट जवळ आलाय आणि सगळ्यांना दुःख आहे माझ्यासाठी की ही हे होतीये. आणि माझ्यासाठी सक्सेस असेल की लाखो लोकांमधला एक माणूस ज्याला माझे विचार कळतील, ती माझ्यासाठी सक्सेस. ओके. प्राऊड मोमेंट आईबाबांच्या डोळ्यात तू पाहिलेली स्वतःसाठी, पहिली प्राऊड मोमेंट? ते तर मी जन्माला आल्यापासून प्राऊड आहे, त्यांचं असं काहीच नाहीये. पण तरी एखादं काहीतरी आपण अचीव केलं, किंवा टाळ्या जेव्हा आपण काहीतरी स्टेजवर बोलतो आणि आई बाबा खालून टाळ्या वाजवतात, ती प्राऊड मोमेंट असते. सो असं काहीतरी एखादं सर्टिफिकेट तू मिळवलंस किंवा काहीतरी भाषण दिलं आणि ती प्राऊड मोमेंट होती? तुला खरं सांगू, हा. त्यांचं असं आहे की आम्हाला माहिती ही करल, म्हणजे त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे माझ्यावर की ही करणारच आहे. त्यांना असं नाही खरे आपल्या मुलीने केलं नाही, तू की हा ओके केलंय, छान केलंयस. लोक पूर्ण त्यांना विश्वास. असं सांगतात अरे केवढं केलंय, आणि ते म्हणतात आम्हाला माहिती आहे ती करणारच होती. खूप छान. लाईफ पार्टनर बद्दलचे विचार काय? एकदा ऐकून घ्यायचेत मला. अरे यार, शांत असावा, मला ऐकणारा असावा, गोड असावा, कुणाचा ऐकणारा नसावा.
तुझं ऐकणार हा असं. माझंच फक्त मीच त्याच्या आयुष्यात चारी बाजूनी इकडून दिव्या, तिकडे मीच दिव्या. असावी, सगळीकडे मीच असावी. तो जन्मालाच यावा माझ्यासाठी आणि मी जन्माला यावी त्याचं, असं असावं. असं असावं. आणि गोड असावा खूप छान. एकदम. दिव्या, छान झालं तुझ्याशी गप्पा. एक सेगमेंट आहे आपला ज्याच्यामध्ये आपण कॉल लावतो आणि मी म्हणेन शिवजयंती आत्ताच जस्ट झालेली आहे आणि तू सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खूप मानते, सरकार असं म्हणते. तर जर का हा फोन छत्रपती शिवाजी महाराजांना लागलाय आणि आज जर ते तुझ्याशी फोनवर बोलतायत तर आज त्यांच्याशी काय बोलणं करशील? तुम्ही दिलेली मान सन्मानाची तलवार आजही हातात घेऊन फिरणार आणि जेव्हा जेव्हा अन्याय होईल ही तलवार तशी फिरणार, मग ती वैचारिक असू, शाब्दिक असू किंवा स्वाभिमानाची असू. ही इज्जत तुमच्यामुळे, हा मान सन्मान तुमच्या नावाने, हे आयुष्य तुमच्या नावाने. आणि तुम्ही आलात, इतकं सगळं स्वराज्याची स्वप्न देऊन गेलात, तर मी ही माझं आद्य कर्तव्य समजते तुमची मुलगी म्हणून, की जुन्नरची, शिवनेरीची, शिवनेरीच्या मातीतली, की मी हे मरेपर्यंत विसरणार नाही. आणि मी असं काहीही करणार नाही की ज्याने या नावाला धक्का लागेल. आणि नेहमी तुमचं नाव वरती करा. जोपर्यंत दिव्या शिंदे सरकार असतील, माझ्या नावापुढे हे 2 नावं असतील, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम, जय शिवराय. थँक्यू दिव्या. खरंच म्हणेन तू आलीस, खूप छान वाटलं. आतापर्यंत मी सुद्धा तुला पडद्यावर पाहिलं होतं, पण आज पडद्याच्या मागे प्रत्यक्ष आपण दोघी भेटलो आणि आज कळालं की खरंच तुझ्या वाक्यांमध्ये आणि तुझ्या शब्दांमध्ये ती ताकद आहे की जी समोरच्याला, थकलेल्याला सुद्धा हिंमत देतील आणि लढायला लावतील. मला महाराष्ट्राला शेवट इतकंच सांगायचंय, सगळं गमवा. बाबासाहेब म्हणतात सोन्याचं ताट सुद्धा झुगारून द्या, पण स्वाभिमान नका सोडू. आणि महाराज पण हेच सांगून गेले, लढा, स्वतःसाठी लढा, स्वतःच्या लोकांसाठी लढा. कारण ते तुमच्यात आहे, ते रक्तात आहे तुमच्या, ते मातीत आहे तुमच्या. हे बघ, तलवार कुणी पण नाही उचलू शकत आणि पेनही कुणी पण नाही उचलू शकत. ज्याच्या हातामध्ये मनगटात ताकद आहे तोच करू शकतो. तर महाराष्ट्राला हे सांगायचंय की छत्रपती संभाजीराजे सांगून गेलेत, त्यांनी वाघ फाडला होता. तर तुम्हाला हेच सांगणे की सगळं बाजूला ठेवा, स्वाभिमान आधी. आणि असं म्हणतात की स्वाभिमानाला धक्का लागला की उभा फाडायचा, मग तो जंगलातला राजा का असेना, नाहीतर कुणाच्या बापाचा इतिहास का असेना. आणि हेच आपण आहेत, हीच महाराष्ट्राची देण आहे आणि हीच महाराष्ट्राची ओळख आहे. जिथं जर कुठेही अन्याय होतोय तर मावळाही उठतो आणि भीमसैनिकही उठतो, हीच आपली ओळख आहे. जय भीम, जय शिवराय. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. तसंच दिव्यासोबतच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नवराष्ट्र या आपल्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.